तर आवाज ऐकलात ना, एकदम कुरकुरीत खारीसारखी क्रिस्पी खस्ता अशी आज आपण पुडाची किंवा भरपूर अशा मोजता येणार नाही इतक्या साऱ्या लेयर्सची ही पुडाची करंजी बघणार आहोत. बघू शकता एकदम खारीसारख्या भरपूर लेयर्स याला सुटतात आणि बनवायला अगदी सोपी आहे. आतमध्ये मस्त असं रवा खोबऱ्याचं सारण भरून आज आपण ही दिवाळी स्पेशल पुडाच्या करंजीची किंवा खूप साऱ्या पदर सुटलेल्या खुसखुशीत आणि खस्ता अशा पुडाच्या करंजीची रेसिपी बघणार आहोत. तर फक्त 1 वाटी मैद्यापासून किंवा 1 कप मैद्यापासून आज आपण अर्धा किलो ही पुडाची करंजी तयार करणार आहोत. रेसिपी खूप साऱ्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे एकदम खस्ता करंजी तयार होती खारीसारखी, ते सुद्धा शेअर केलेलं आहे. चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आता आपण करंजीचं जे आतलं सारण आहे ते तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर खसखस घालते. तर खसखस अशी कोरडीच 1 ते 2 मिनिटांसाठी तुम्हाला परतून घ्यायची, भाजून घ्यायची. यामध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही आहे. फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी कोरडीच अशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. खसखस 2 मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये कढईमध्ये आपण इथे घालतोय आता 1.5 कप किसलेलं खोबरं. तर हे खोबरं जे आहे घरची जी खोबऱ्याची वाटी असते ती किसणीवरती किसून मी अशा पद्धतीने खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे. याऐवजी तुम्हाला जर मार्केटमधलं रेडीमेड किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरायचं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा याचा जर पाठीचा काळा भाग काढून टाकला तर तसं सुद्धा पूर्ण पांढरशुभ्र असं खोबरं मार्केटमध्ये विकत मिळतं, तो खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल. घरीच खोबरं किंवा खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात त्या किसणीवरती किसून अशा पद्धतीने हा खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे. मस्त असा गोल्डन गुलाबीसर रंगावरती आपण हा एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे. खोबरंसुद्धा भाजताना अजिबात तूप वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे. खूप जास्त डार्क ब्राऊन करायचं नाही. मस्त सोनेरी रंग आला की लगेचच ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तूप मी त्याच कढईमध्ये घातलेला आहे. त्यामध्ये आपण इथे घालणार आहोत 4 चमचे बारीक रवा. तर रवा आणि खोबऱ्याचं सारण आहे म्हणून मी इथे रवा घातलेला आहे. खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. रवा फक्त थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी किंवा मग खूप जास्त भुसभुशीत आपली करंजी किंवा आतलं सारण लागू नये म्हणून रवा एकदम सारण मिळून येण्यासाठी घातलेला आहे. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मग संपूर्ण खोबऱ्याचं किंवा खूप जण खव्याचं सुद्धा सारण करतात. वेगवेगळ्या सारणाचे प्रकार तुम्ही इथे तुम्हाला ज्या पद्धतीचं आवडत असेल त्या पद्धतीने करू शकता. तर मस्त तुपामध्ये आपण 7 ते 8 मिनिटांसाठी हा जो रवा आहे एकदम छान बदामीसर रंगावरती अशा पद्धतीने मस्त परतून घेतलेला आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर छान आपला रवा इथे भाजून तयार आहे. एका ताटामध्ये भाजलेलं खोबरा किस आणि जो रवा आहे तो काढून घेतलेला आहे. थंड होण्यासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया. त्याच पॅनमध्ये आता मी फक्त अर्धा चमचा तूप घालत आहे. यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे इथे मी थोडीशी मगज बी, काजू आणि बदामाचे काप घेतलेला आहे. तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा याच्यामध्ये सारणामध्ये घालायचं असेल तो इथे घालू शकता. चारोळीसुद्धा छान लागते किंवा मग मनुका, बेदाणे घालायचे असतील ते सुद्धा घालू शकता. अगदी 1 ते 1.5 मिनिटांसाठी मी तुपावरती हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते अशा पद्धतीने परतून घेणार आहे. तुपामध्ये परतून घेतल्यानंतर एका छोट्याशा अशा प्लेटमध्ये मी भाजलेली खसखस आणि ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे. त्यानंतर रवा आणि किसलेलं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं ते हाताने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. म्हणजे थोडंसं खोबरा किस अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्यायचा किंवा मग ह्याला मी आज वेगळी पद्धत वापरणार आहे. एकदम छान सारण आपलं करंजीतलं मिळून येण्यासाठी मी रवा आणि खोबरं अगदी अर्ध्या मिनिटासाठी फक्त काही सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही. फक्त भाजलेला खोबरा किस आणि जो आपण भाजून रवा घेतलेला होता एकदम छान अर्ध्या मिनिटासाठी फक्त मिक्सरला 2 पल्सेससाठी याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं सारण छान मिळून येतं आणि बारीक त्याची पूड अशी तयार होती. खूप जास्त फाईन पावडर नाही पण हलकीशी पूड तयार झाली की मग करंजी खाताना त्याचं सारण छान मिळून येतं आणि चवीला छान लागतं. तर रवा आणि खोबरं मिक्सरमधून अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घालते मी पिठी साखर आणि 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे मी वेलची पूड. आणि व्यवस्थितपणे आता हे जे करंजीचं सारण आहे त्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर आणि वेलची पूड मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर अजून 1 ते 2 चमचा साखर वाढवली तरी काहीच हरकत नाही. व्यवस्थितपणे साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता हे करंजीसाठीचं सारण किंवा जी स्टफिंग आहे त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेली खसखस आणि ड्रायफ्रूट्स होते तुपामध्ये परतून घेतलेले ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे. तर हे करंजीच्या आतलं सारण जे आहे ते इथे तयार आहे. हे तुम्ही 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. फ्रीजला स्टोअर करून द्या. अजिबात काहीच होत नाही. एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बर्नीमध्ये भरून ठेवलं की अजिबात याला काहीच होत नाही. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पटकन याच्या करंज्या कणिक भिजवून तयार करू शकता.
सारण तयार आहे. आता आपण वरच्या पारीसाठी कणिक मळून घेणार आहोत. तर मी इथे एका मोठ्या अशा टोपामध्ये 1 कप फक्त मैदा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे. जास्त प्रमाणात जर तुम्हाला करंजी करायची असेल किलोच्या अर्धा किलोच्या प्रमाणात, त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तूप मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. 2 चमच्यांपेक्षा जास्त तुपाची अजिबात आपल्याला गरज नाही आहे. मस्त एकदम खस्ता खारीसारख्या खुसखुशीत अशा पदर सुटलेल्या पुडाच्या करंज्या तयार होतात. कडकडीत तुपाचं मोहन घातल्यानंतर अशा पद्धतीने सगळं जे तूप आहे आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं कोमट झालं की हाताने आपण सगळ्या मैद्याच्या कणाकणाला आपण हे जे तुपाचं मोहन आहे ते अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळून बघितली याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून थोडीशी घट्टसर अशी आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. अजिबात पातळ किंवा सैलसर कणिक मळायची नाही. थोडीशी घट्ट ठेवली की मैद्याला आपोआप थोडंसं नंतर चिकनाई येते किंवा मैदा थोडासा लूज पडतो. त्यासाठी थोडंसं सुरुवातीला घट्टच कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे. तर फक्त 1 कप मैद्यापासून आज आपण मस्त 17 ते 18 म्हणजे वजनी प्रमाणात जर बघितलं तर अर्धा किलो करंजी तयार होते. पीठ आपलं तयार आहे. ह्याला फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तोवर आपण पुडाच्या करंजीसाठी जो आतला साठा लागणार आहे तो तयार करून घेणार आहोत. तर इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉर किंवा जे कॉर्नस्टार्च असतं ते घालायचं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर किंवा कॉर्नस्टार्च नसेल तर याऐवजी तुम्ही 2 चमचे मैदा घाला किंवा मग 2 चमचे बारीक एकदम फाईन असं तांदळाचं पीठ असतं ते सुद्धा घालू शकता. पण कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे एकदम खारीसारखं टेक्स्चर आपल्या पुडाच्या करंजीला येतं. तर जर कॉर्नफ्लॉर मिळालं तर नक्की कॉर्नफ्लॉरचाच वापर करा. अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटासाठी मस्त याला चमच्याने फेटून घेणार आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉर आणि तूप एकदम छान मिक्स होतं आणि एकदम फ्लफी किंवा पांढरा शुभ्र याचा रंग अगोदरपेक्षा पांढरा झालेला आहे आणि हलकं तयार होतं. जेवढं याला छान फेटून घ्याल तेवढीच आपली करंजी एकदम खस्ता आणि खुसखुशीत तयार होते. 10 मिनिटानंतर आपलं जे मैदा किंवा कणिक आपण साईडला भिजवून ठेवलेली होती ते सुद्धा छान इथे मऊसूत तयार झालेलं आहे. अजून एकदा पोळपाटावरती घेऊन याचा लांबट अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे आणि समान आकारात याचे 4 ते 5 मी अशा पद्धतीने एकसारखे भाग कट करून घेतलेले आहे. तर हे जे भाग आहेत एकसारखे कट करायचे म्हणजे ह्याच्या आपण नंतर पोळ्या लाटून घेणार आहोत. तर त्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील आणि आपली पुडाची करंजी मस्तपैकी भरपूर अशा लेअरची तयार होते. त्यातलाच एक गोळा घेऊन आपण त्याची मस्त जेवढी लाटता येईल किंवा जेवढी पातळ तयार करता येईल तेवढी पातळ अशी पोळी तयार करणार आहोत. तर बघू शकता याला लाटताना फक्त खूप जास्त पीठ लावायचं नाही, मैदा लावायचा नाही. शक्य असेल तर याला अजिबात पीठ लावू नका म्हणजे आपली व्यवस्थितपणे पारी इथे तयार होते. तर बघू शकता माझा हातसुद्धा दिसतो एकदम पापडासारखी पातळ अशी आपण ही पोळी इथे लाटून घेतलेली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या म्हणजे 5 आपण गोळे तयार करून घेतले होते तर 5ही पोळ्या मी इथे लाटून तयार करून घेतलेल्या आहे एवढ्याच आकाराच्या आणि पातळ लाटायच्या. त्यानंतर जो आपण साठा किंवा तूप आणि कॉर्नफ्लॉरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपण मस्तपैकी त्याचा एक पातळ असा थर पहिल्या पोळीवरती लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा पोळी आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि दुसऱ्या पोळीला सुद्धा वरतून अशा पद्धतीने तुपाचा आणि कॉर्नफ्लॉरचा जो आपण साठा तयार करून घेतलाय तो सुद्धा लावून घेणार आहे. त्यानंतर तिसरी पोळी ठेवलेली आहे. तिसऱ्या पोळीवरती सुद्धा कॉर्नफ्लॉरचा आणि तुपाचा साठा लावलाय. चौथी पोळी सुद्धा लाटली आहे, साठा लावलाय आणि सगळ्यात शेवटी ही 5वी पोळी बघू शकता त्याला सुद्धा तुपाचा साठा लावून घेतलेला आहे. तर जेवढ्या तुमच्या पोळ्या आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवून साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावताना फक्त एकसारखा लावायचा, कुठे खूप जास्त कुठे खूप कमी असं करू नका. पातळ अशी साठ्याची लेअर द्यायची म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहेत त्याची पारी छान खस्ता तयार होते आणि खूप जास्त तेलकट होत नाही. व्यवस्थितपणे पोळ्या एकमेकावरती ठेवल्यानंतर त्याचा मस्तपैकी असा एक घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे. घट्ट रोल तयार केला की मग आपली जी करंजी आहे खूप जास्त तेलकट होत नाही आणि त्याचे जे पदर आहेत ते तेलात गेल्यानंतर मस्तपैकी सुटसुटीत तयार होतात आणि सुटायला मदत होते. त्यासाठी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहे आणि मस्तपैकी अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारातल्या लाट्या कापून घ्यायच्या आहेत. तर या लाट्या सुकू नये म्हणून आपण एका रुमाल आणि नॅपकिनने झाकून ठेवलेले आहे. त्यातलीच एक लाटी घेतलेली आहे. बघू शकता किती साऱ्या लेयर्स याच्यामध्ये अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तर लाटी अशी सरळ नाही ठेवायची, आपल्याला उभी ठेवायची आणि बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने हलकीशी दाबून घ्यायची. त्यानंतर लाटण्याने आपण हलक्या हाताने याला लाटून घेणार आहोत. तर बघू शकता दोन्ही साईडने तुम्हाला भरपूर असे लेयर सुटलेले दिसत असतील. तर लाटताना एक काळजी घ्यायची, खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर मग ह्या लेयर्स ज्या आपण तयार झालेल्या किंवा तयार केलेल्या आहेत त्या एकमेकांना चिकटतात आणि मग आपली जी करंजी आहे लेयर्सवाली किंवा पदर सुटलेली तयार होत नाही.
त्यानंतर मध्यम आकाराची पुरीसारखी लंबगोलाकार आपली ही पुरी तयार झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा रवा खोबऱ्याचं सारण भरायचं, बाजूला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मस्तपैकी करंजी अशा पद्धतीने दाबून घ्यायची आणि व्यवस्थितपणे दाबायची. म्हणजे तेलात गेल्यानंतर बऱ्याचदा ह्या ज्या पुडाच्या करंज्या आहेत त्या सुटतात, त्यासाठी व्यवस्थितपणे याला दाबून घ्यायचं आहे, थोडंसं पाण्याचा हात लावून किंवा दूध लावून. तर अशाच पद्धतीने मी 6 ते 7 करंज्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर करंजी तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ह्या करंज्या तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे. मध्यम आचेवरती बघू शकता एक छोटासा मी मैद्याचा तुकडा किंवा गोळा याच्यामध्ये टाकून बघितला, हलकासा वरती येतो आहे, म्हणजे आपलं मध्यम गरम तेल आहे, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. लो फ्लेम टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी करंजी आहे पुडाची करंजी तळून घ्यायची आहे. तर कढईमध्ये ह्या करंज्या तळताना खूप जास्त गर्दी करायची नाही आणि अशा पद्धतीने झाऱ्याने तेल उडवत तुम्हाला ही जी पुडाची करंजी आहे ती तळून घ्यायची आहे. झाऱ्याने तेल उडवलं की अशा पद्धतीने आपोआप त्याच्या हलक्याशा लेअर सुटायला मदत होते आणि 7 ते 8 मिनिटांनंतर बघू शकता मस्तपैकी बदामीसर रंगावरती आपण ह्या ज्या करंज्या आहे, जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र रंगाच्या करंज्या आवडत असतील तर एकदम लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं ह्या करंज्या तळून घ्यायच्या. तर बघू शकता आपली करंजीची पहिली बॅच इथे तळून तयार आहे. मस्तपैकी भरपूर अशा लेअर सुटलेल्या आहेत, तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे कळेल. बघू शकता किती साऱ्या लेअर सुटलेल्या आहे आणि एकदम खारीसारख्या टेक्स्चरची ही पुडाची करंजी किंवा लेअरची करंजी तयार होते. तर यंदाच्या दिवाळीला अशा पद्धतीने भरपूर साऱ्या टिप्स आहेत तुमच्यासोबत. आज मी ही पुडाच्या करंजीची रेसिपी शेअर केलेली आहे. आतलं सारणसुद्धा अतिशय चविष्ट होतं, प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. दुसरीसुद्धा बॅच त्याच पद्धतीने तळून घेतली आहे आणि लेअर्स बघू शकता तुम्ही, अप्रतिम रंगसुद्धा आलेला आहे आणि भरपूर अशा लेअर्स सुटलेल्या आहे. तर अशा पद्धतीने ही जी पुडाच्या करंजीची रेसिपी आहे यंदाच्या दिवाळीला नक्की करून बघा. अतिशय चविष्ट आणि अप्रतिम अशा लागतात चवीला. मस्तपैकी ही रेसिपी आहे, साधी सोपी आणि एकदम परफेक्ट प्रमाणासही शेअर केलेली आहे. तर एक करंजी तुम्हाला आता तोडून दाखवते. तर बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे, एकदम खारीसारखी लागते ही करंजी. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि अर्धा किलोचं 1 किलोचं प्रमाणसुद्धा खाली दिलेलं आहे. तर त्या प्रमाणात जरी करायचं असेल तरीसुद्धा नक्की रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी, दिवाळी फराळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.